इयत्ता 10वी सदिच्छा निरोप समारंभ कार्यक्रम शैक्षणिक वर्ष सन 2024-25। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। श्रीदेवी पावनादेवी कृपा शिक्षण विकास मंडळ बापर्डे जुळेश्वर संचलित यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय बापर्डे या प्रयोगशाळेच्या सभागृहामध्ये मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी शैक्षणिक वर्ष सन 2024-25च्या इयत्ता 10वीच्या बॅचचा सदिच्छा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। प्रयोगशाळेच्या वतीने सकाळी ठीक 10 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष म्हणून इयत्ता 10वीला विशेष महत्त्व आहे। यंदा SSC परीक्षेची तारीख लवकर म्हणजे दिनांक 21 फेब्रुवारी 2025 पासून असल्याचे घोषित झाल्याने आजच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सकाळी ठीक 10:30 वाजता इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचे प्रयोगशाळेत आगमन झाले। सर्वप्रथम इयत्ता 9वी विद्यार्थिनींनी 12 विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे जंगी स्वागत केले। मग वाद्य वृंदावन यांच्या तालात गाजत वाजत सभागृहामध्ये सर्व विद्यार्थ्यांना नेण्यात आले। इतर विद्यार्थिनींनी यावेळी दुतर्फा रांगा करून त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला। इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचे सभागृहामध्ये आगमन झाले। त्यावेळी संस्था पदाधिकारी, प्रयोगशाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग आणि इतर सर्व विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका म्हणून मराठी भाषा प्रमुख व ग्रंथालय विभाग प्रमुख श्रीमती केळकर मॅडम यांनी कामकाज पाहिले। सर्वप्रथम त्यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची निवड करणे गरजेचे होते। त्यांनी संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय श्री सुशील तिलोटकर सर यांची अध्यक्ष म्हणून निवड केली। प्रयोगशाळेचे सहाय्यक शिक्षक श्री तांबे सर यांनी त्यांना सर्वानुमते अनुमोदन दिले। यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सदस्य व मुंबई स्थित ग्रामस्थ सन्माननीय श्री सत्यवान नाईक धुरे सर, संस्थेचे सेक्रेटरी श्री संदीप नाईक धुरे सर उपस्थित होते। त्याचप्रमाणे व्यासपीठावर प्रयोगशाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले श्री सुशील तिलोटकर सर व संस्थेचे सदस्य माननीय श्री सत्यवान नाईक धुरे सर यांचे प्रयोगशाळेचे मुख्याध्यापक श्री गुरव सर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। त्यानंतर मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांचे स्वागत करण्यात आले। संस्थेचे सेक्रेटरी श्री संदीप नाईक धुरे सर यांचेही पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत करण्यात आले। त्यानंतर प्रयोगशाळेचा माजी विद्यार्थी तथा ग्रामीण पत्रकार संघ देवगड अध्यक्ष प्रज्वल गायकवाड याचेही प्रयोगशाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले। त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी, संस्थेचे सेक्रेटरी, प्रयोगशाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने दीप प्रज्वलन करण्यात आले। तर कर्मचाऱ्यांचे अध्यक्षांच्या वतीने सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर कार्यक्रमाची सूत्रे हाती घेतल्यावर व इयत्ता 10वीच्या वर्गशिक्षिका म्हणून कामकाज पाहणाऱ्या सन्माननीय श्रीमती केळकर मॅडम यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली। त्यानंतर इयत्ता 10वीच्या निरोप समारंभासाठी शुभेच्छा देताना पुढे काही विद्यार्थ्यांनी आपली मनोगते सादर केली। यामध्ये कुमारी सलोनी वेद्रुक, युवराज वेद्रुक, सान्वी वेद्रुक, ओमकार राणे, वेदांत नाईक धुरे, ईशा नाईक धुरे, गौरांग नाईक धुरे, हर्ष मेस्त्री या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। तसेच इयत्ता 10वीच्या सर्वच 12ही विद्यार्थ्यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करताना
गेले 3 वर्षात प्रशालेविषयी व शिक्षक कर्मचाऱ्यांविषयी स्वतःला आलेले अनुभव आपल्या भाषेत कथन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगितल्यानंतर लगेचच सर्व शिक्षक आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांवर भरभरून बोलले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कडूगोड आठवणी सांगताना काही विशेष मार्गदर्शन केले. तसेच 100% निकालाची परंपरा याही वर्षी राखण्याचे प्रशालेच्या वतीने सर्वांना आवाहन केले. यामध्ये प्रशालेचे लिपिक सन्माननीय श्री प्रशांत घाडी सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रशालेची माजी विद्यार्थिनी कुमारी निधी सतीश घाडी हिने प्रत्यक्ष प्रशालेत उपस्थित राहता येत नसल्यामुळे व्हॉट्सॲपद्वारे इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री गुरव सर यांनी मनोगत व्यक्त करताना इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांवर सुरेख अशी एक स्वयंरचित काव्यरचना करून ती सादर केली, तेव्हा सर्व विद्यार्थी भावुक झालेले दिसले. त्यानंतर इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना निरोप देताना इयत्ता 6वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांनी भेटवस्तू तयार केली. तसेच ग्रीटिंग्सही भेट दिली. यामध्ये शैक्षणिक साधनांचा समावेश होता. यानंतर श्री सत्यवान नाईक धुरे सर व श्री संदीप नाईक धुरे सर यांनी मान्यवर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रशालेच्या सर्व सहाय्यक शिक्षकांनी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. त्याचप्रमाणे मुठाट हायस्कूलचे शिक्षक श्री कोठावळे सर यांच्या वतीने इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू म्हणून पेन देण्यात आले. ते मुख्याध्यापक श्री गुरव सर यांच्या शुभ हस्ते सुपूर्द करण्यात आले व आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी शाळेची काळजी घेत व शाळेच्या सौंदर्यात भर पाडत काही भेटवस्तू प्रशालेस दिल्या. यामध्ये पंखा, फावडे, कोयती, फुलदाणी, टेबल क्लॉथ या सर्व भेटवस्तू माननीय मुख्याध्यापक श्री गुरव सर व शिक्षक कर्मचारी वर्ग यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणी जागृत व्हाव्यात व त्यांना मानवंदना देण्यासाठी इयत्ता 8वी व 9वीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी खास गाणे सादर करून त्यावर नृत्यही केले. माझी शाळा मला आजही आठवते या गाण्यावर छानपैकी डान्स केला, तेव्हा इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर झाले. हे निरोपाचे लोकप्रिय गीत प्रशालेचे मुख्याध्यापक श्री गुरव सर यांनी बसवले व त्यांनी मुलांकडून चांगल्या पद्धतीने सरावही करून घेण्यात आला होता. यानंतर प्रशालेचे सहाय्यक शिक्षिका श्रीमती तेजल तेली व श्रीमती समृद्धी तेली मॅडम यांनी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी जुन्या आठवणी जागृत करणारी व्हिडिओ तयार केली. ती प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री सुशील तिलोटकर सर यांनी प्रत्यक्ष व्यासपीठावर येऊन न बोलता आपल्या शुभेच्छा केळकर मॅडम यांना व्यक्त करण्यास सांगितल्या. यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका श्रीमती गुरव मॅडम यांनी सर्व उपस्थित सदस्य, पदाधिकारी, शिक्षक कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यांचे थोडक्यात आभार व्यक्त केले. यानंतर इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची आवेदनपत्रे देऊन महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. शेवटी त्यांना आईस्क्रीमचे वाटप करून प्रशालेच्या वतीने निरोप देण्यात आला. धन्यवाद.